हे बघा, मी नेहमी लोकांना ना एक प्रॅक्टिस सांगत असते सरेंडर करण्यासाठी, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही ना एका पेपरवरती लिहा की कोणत्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं की हे 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 माझा प्रॉब्लेम, की माझं लग्न होत नाहीये, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल. तर मग दुसऱ्या बाजूला तुम्ही लिहिणार आहे की ह्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे, माझ्या हातात काय, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही लिहिताल की मी मॅट्रिमोनी साईडला गेले, मी हे केलं, मी ते केलं, व्हॉट एव्हर व्हॉट एव्हर व्हॉट एव्हर, ठीक आहे. जे काय तुम्ही तुमच्या हातात आहे, जे तुम्ही करू शकता. थर्ड थर्ड आहे की त्याचा आउटकम, ठीक आहे. आता ते आउटकम तुमच्या हातात नाहीये, म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीये, ठीक आहे. चांगली भेटणार का नाही हे तुमच्या हातात नाहीये, आणि बाकीच्या गोष्टी कशा असतील, हे कधी होईल, कसं असेल, है ना, दॅट इज ऑल अननेसेसरी गोष्टी. ह्या गोष्टी तुम्ही सरेंडर करा. कर्म तुमच्या हातात आहे बेसिकली, ठीक आहे. त्याचं आउटकम तुमच्या हातात नाहीये. मग श्रीकृष्णाने पण हेच सांगितलंय ना की निष्काम भावनाने केलेले कर्म, है ना, ते कुठल्याही गोष्टीचे असू द्या, की ह्याचं मग असं होणार का, मग असं होणार का, दिस इज ऑल ओव्हर थिंकिंग. तुम्हाला फक्त ते कळलं ना की ओव्हर थिंकिंग काय आहे आणि कर्म काय आहेत, मला काय करायला पाहिजे, माझ्या हातात काय, आणि ज्या गोष्टी माझ्या हातात नाही त्याच्याबद्दल मी का विचार करू, ठीक आहे. तर आपोआप तुमचे ते अननेसेसरी थॉट्स थांबतील आणि तुमचे